चायनाचं नॉनव्हेज म्हणजे सगळं मार्केट आहे. फिश, त्यानंतर बीफ, पोक, कळलं का, फिश वगैरे, चिकन, त्यानंतर हे बेडकं पण ठेवले आहेत. आणि हे साप हे आहेत. आणि हे जे आहे याला हा माशाचाच प्रकार आहे ॲक्च्युली, पण दिसायला सापासारखा आहे. याला काहीतरी चांगलं बोलतात, स्टील टाईपमध्ये आहे हे. आणि इकडे सगळे मोठे मोठे फिश ठेवलेत, जिवंत लाईव्ह फिश. त्यातून काढायचे, आपल्याला जे पाहिजेत ते खायचे. हा पण फिशचाच प्रकार आहे. हा पण फिशचाच प्रकार आहे. त्या पद्धतीने फिश मार्केट आहे. हां, अशा पद्धतीने फिश इथून घ्यायचे आणि खायचे. नंतर इकडे कोलंबे आहे, नंतर इकडे क्रॅब्स आहेत. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी इकडे मिळतात. तर आपल्याला नेमकी काय खायचं आहे ते डिपेंड ऑन यू. हां, पण ते सुका जवळा ठेवलेला आहे, आपण खातो. इथे या शिंपल्या आहेत, हे सी फूड शिंपल्यांचा प्रकार आहे. शिंपल्यांचा प्रकार आहे. त्यानंतर इकडे माकडं आहेत, माकडं, ही मोठी माकडं, छोटी माकडं, हे मासे आहेत. ओळखीचा मासा आहे पण तो सांगता येणार नाही. ही करली आहे, करली आपल्याकडून येते ना, ही करली आहे, करली बोलतो. हे पण फिश, ही शेवाळ आहे, शेवाळ. हे शेवाळ आहे ना, नो शेवाळ आहे ना, हे शेवाळ. हां, सीवीड्स, शेवाळ आहे. हे सुद्धा फिश आयटम आहे. हा सुद्धा फिश आयटम आहे, सांगता येणार नाही काय आहे ते. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारची अंडी आहेत. ही अंडी आहे, हे ब्ल्यू कलर, ही मोठी अंडी आहेत, बदक वगैरे असतील. ही पण अंडी आहेत. ही काय सापाची अंडी आहेत का माहिती नाही. ओके, हे अंडी खाताना पण खूप चोकस राहावं लागतं इकडे, त्यामुळे हॉटेलचा हा प्रॉब्लेमच होतो. मग मी तर शक्यतो फ्रूटवरती डिपेंड असतो, की फ्रूट जास्तीत जास्त खायचे. आणि होममेड, मुली काही नाही काही बनवते. ही सुरमई आहे. सो कुठला ते माहिती नाही. ही करली आहे, ही करली आहे, सुरमई आहे. हे पण सोडे नाही, ते सोडे आहेत. ते हां, हे सोडे आहेत सगळे, हे सोडे आहेत सुके. ही सगळी सुकी मच्छी आहे इकडे ठेवलेली. इथं पापलेट दिसतंय. पापलेट बघा कसं. ही कुठली मच्छी आहे? हो ना, ते पण नाही सांगता ना बाबू. आम्ही आलो आहे पापलेट घ्यायला, पण पापलेट काय फ्रेश वाटत नाही आहे. हे पापलेट नाही बोलता येणार, ह्याला बोलतात कावळी, फ्रॉम्प्लेंट. बघू, हे साधारणतः फ्रॉम्प्लेंट घेऊया, फ्रॉम्प्लेंट हे घेऊया आणि ह्याचा टकलीचा रस्सा बनवूया. ओके, अशा प्रकारे हे मार्केट आहे. कळलं का? इथे तिला फिश खायचं आहे, पापलेट, म्हणून ती आली आहे टकलीचा मस्त रस्सा बनवायला. टकलीचा रस्सा बनवायचा आहे. त्याला इथे फिश मिळत नाही, बाकी सगळं मिळतं आहे तिला खायला. फक्त फिशचा सुद्धा प्रॉब्लेम, ते फिश लवर आहे, ॲक्च्युली सी फूड लवर आहे. पण ती एकटी असल्यामुळे, बनवण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं ही करते. म्हणून मला आले पप्पा पापलेट बनवून द्या. मी ती घेते आज, शक्यतो मी आज किचन सांभाळणार आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ मी इथे संपवतो.